माहूरगडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात। श्री रेणुका मातेला विविध शृंगारिक अलंकार। फक्त न्यूज एक्सप्रेस मराठीच्या प्रेक्षकांसाठी नांदेडच्या माहूरगडावर श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। शासकीय पूजेनंतर घटस्थापनेनंतर श्री रेणुका मातेला विविध शृंगारिक अलंकार घालण्यात आले। यामध्ये पारंपरिक अलंकार तसेच नवीन अलंकारांचा समावेश आहे। 9 दिवस हे सर्व अलंकार श्री रेणुका मातेच्या अंगावर राहणार असून मातेचे मनमोहक रूप भाविकांना या नवरात्र उत्सवात दिसणार आहे। हे शृंगारिक अलंकार फक्त न्यूज एक्सप्रेस मराठीच्या प्रेक्षकांसाठी श्री रेणुका मातेच्या या शृंगारिक अलंकाराची माहिती दिली आहे। श्री रेणुका माता मंदिर संस्थानाचे मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी यांनी यावेळी काय म्हणाले ते पाहूया। आज नवरात्र महोत्सव सुरुवात अश्विन शुद्ध प्रतिपदा। आज सकाळी रेणुका मातेची महापूजा संपन्न झाली, त्यानंतर घटस्थापना करण्यात आली आणि आता आपण रेणुका मातेची अलंकार पूजा संपन्न करत आहोत। या ठिकाणी रेणुका मातेचे अलंकार आपण बघतो आहे। ही बिंदी आहे, पिंपळपान देवीच्या मस्तकावर असतं। ही नाकातली नथ, हे मंगळसूत्र आहे। याच वर्षी एक भाविक भक्तांनी श्री नरेंद्र हेटे यांनी श्री रेणुका मातेला अर्पण केलं आहे आणि हे आज पहिल्यांदा रेणुका मातेला आपण चढवतो आहे। ही बिंदी सुद्धा त्यांनीच दिलेली आहे आणि ही पण आज पहिल्यांदाच आपण चढवतो आहे। ही पुतळ्यांची माळ आहे। ही आपण मातेच्या गळ्यामध्ये असते। हे याला गहुमाळ म्हटलं जातं, मोठी गहुमाळ। आपण इकडे बघतोय ही कर्णफुले आहेत, मातेच्या कानामध्ये असतात। ही बोरमाळ आहे, बोरासारख्या मण्यांची माळ, हिला बोरमाळ असं म्हटलं जातं। हा पोहेहार आहे, संपूर्ण मातेच्या गळ्यामध्ये हा परिपूर्ण होतो। ह्या पुतळ्यांच्याच माळा आहेत, हे आपण मातेच्या गळ्यात आणि टोपावर चढवले जातात। त्याचप्रमाणे ही छोटी गहुमाळ आहे, एकदम गव्हासारखे दाणे याचे दिसतात आपल्याला, आणि ही सुद्धा पुतळ्यांची माळ आहे। अशा पद्धतीने आता या ठिकाणी मातेची अलंकार महापूजा संपन्न होते आहे। सर्व भाविक भक्तांना नवरात्र महोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आई जगदंबेचा आशीर्वाद आपणा सर्वांच्या पाठीशी राहो, आपले सगळे दुःख दूर होत हीच मातेचरणी प्रार्थना करतो। जय जगदंबा।